नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बोर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर प्रणव कानिटकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण बोर्डात आलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे. फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 5 आज सॉल्व्ह करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स स्टार्ट. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो, प्रिपेअर trading and profit and loss account for the year ended 31st March 2013 and balance sheet as on that date. दोन पार्टनर्स आहेत. पहिली पार्टनर आहे अपेक्षा, दुसरी पार्टनर आहे प्रतीक्षा. याही प्रॉब्लेम मध्ये त्यांनी रेशो दिलेला नाही. सो जेव्हा रेशो दिलेला नाही आहे, आपण काय घ्यायचं आहे? रेशो इक्वल रेशो घ्यायचा आहे. म्हणजे आज दोन पार्टनर्स आहेत, म्हणजे रेशो काय येईल? 1:1. सो प्रॉफिट झाला तरी इक्वली वाटणार आहोत, लॉस झाला तरी सुद्धा इक्वली वाटणार आहोत. ट्रायल बॅलन्स दिलाय, आपण डिस्कस करूयात. ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक आयटमचं एक पोस्टिंग करायचं आहे आणि जेव्हा ॲडजस्टमेंट येतील तेव्हा त्याचे दोन इफेक्ट्स द्यायचे आहेत. पहिला आलाय कॅपिटल अकाउंट ऑफ अपेक्षा अँड कॅपिटल अकाउंट ऑफ प्रतीक्षा. दोन्ही लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जर बिझनेसच्या अँगलने विचार केला तर पार्टनरने आपल्याला हे लोन दिलेलं आहे. जेव्हा केव्हा बिझनेस बंद पडेल तेव्हा आपल्याला हे कॅपिटल त्यांना परत करायचं आहे. सो दिस इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू रिपे दिस कॅपिटल टू द पार्टनर्स. त्यामुळे थिंकिंग फ्रॉम द अँगल ऑफ बिझनेस इट इज अ लायबिलिटी. पुढे दिलेत परचेसेस आणि सेल्स. आता दोन बॅलन्स दिसत आहेत, एक डेबिट साईडला आहे आणि एक क्रेडिट साईडला आहे, बरोबर. परचेस आणि सेल्स दोन्ही नॉमिनल अकाउंट आहेत. नॉमिनल अकाउंटचा सिंपल रूल वापरा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. परचेसेस आपला एक्सपेंडिचर आहे आणि सेल्स आपला इन्कम आहे, राईट. सो डेबिट साईडला जे दिसत आहेत ते डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे परचेसेस आहेत आणि क्रेडिट साईडला दिसत आहेत ते आपले सेल्स आहेत. परचेसेस कुठे लिहिणार आहोत आपण? अर्थातच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि सेल्स कुठे लिहिणार आहोत? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जर गुड्सशी रिलेटेड आयटम असेल तर डेबिट वॉट कम्स इन, त्याच्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. आणि जर गुड्स आर गोइंग आउट तर क्रेडिट वॉट गोज आउट, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. गुड्सशी रिलेटेड एनी मुवमेंट असेल तर ती आपण ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओज पाहिले नसतील तर प्रॉब्लेम नंबर 1 पासून सगळे व्हिडिओज पहा. यात मी हे खूप वेळा एक्सप्लेन केलेलं आहे. सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री डेटर्स रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आणि सन्ड्री क्रेडिटर्स रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता परत तेच डेबिट द डेटर आणि क्रेडिट द क्रेडिटर हा रूल वापरलात तर डेबिट साईडचे जे आहेत ते डेटर्स आहेत आणि क्रेडिट साईडचे जे आहेत ते क्रेडिटर्स आहेत. बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल म्हणजेच डेटर्स आणि क्रेडिटर्स. फक्त बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल मध्ये आपण रिटर्न प्रॉमिस दिलेला आहे किंवा आपल्याला रिटर्न प्रॉमिस मिळालेला आहे. जर रिटर्न प्रॉमिस मिळालं असेल तर त्याला आपण म्हणतो बिल्स रिसिवेबल. सो बिल्स रिसिवेबल रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, बिल्स पेएबल रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. अगेन सेम रूल वापरायचे आहे. जे डेबिट साईडचे आहेत ते आहेत बिल्स रिसिवेबल आणि क्रेडिट साईडचे जे आहेत ते आहेत बिल्स पेएबल. पुढे आलाय ओपनिंग स्टॉक. लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक तो या वर्षीचा ओपनिंग स्टॉक. लास्ट इयरच्या नोटबुक्समधनं तो गोज आउट आहे, या वर्षीच्या बुक्समध्ये तो कम्स इन आहे, त्यामुळे तो रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. गुड्सची मुवमेंट असेल तर ती आपण ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो. आता गुड्स आर कमिंग इन, फिजिकल मुवमेंट नाहीये बट नोटबुक्समध्ये गुड्स आर कमिंग इन, त्यामुळे डेबिट वॉट कम्स इन म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. पुढे आलेत वेजेस. ते रेकॉर्ड होतील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. वेजेस आर पेड टू द वर्कर्स. वर्कर्स वर्क्स इन अ फॅक्टरी, त्यामुळे त्याचा प्रोडक्शनशी संबंध आहे, त्यामुळे ते रेकॉर्ड होतील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आलेत इन्व्हेस्टमेंट. ते रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, ती आपली ॲसेट आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम आणि इन्शुरन्स दोन्ही आपले एक्सपेंडिचर आहेत, पण त्याचा प्रोडक्शन, फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंगशी काही संबंध नाही, त्याच्यामुळे हा रेकॉर्ड होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आलंय प्लांट अँड मशिनरी, फर्निचर आणि कॅश इन हँड, तिन्ही आपल्या ॲसेट्स आहेत, सो रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नेक्स्ट आलंय कॅरेज. नुसतं कॅरेज जेव्हा देतात तेव्हा आपण ते रेकॉर्ड करणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, अझ्युमिंग ते कॅरेज इनवर्ड आहे. देयर आर 2 टाइप्स ऑफ कॅरेज. मी मागच्याही व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कॅरेज इनवर्ड म्हणजे ब्रिंगिंग द रॉ मटेरियल इन टू द फॅक्टरी, त्याच्यासाठीचा ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्स. कॅरेज आउटवर्ड म्हणजे कस्टमरला आपण
डिलिव्हरी देण्यासाठी केलेला ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस. सो कस्टमरला डिलिव्हरी देताना फिनिश गुड्स आहेत, त्याच्यामुळे ऑलरेडी गुड्सचं प्रोडक्शन झालेलं आहे, त्यामुळे कॅरेज आउटवर्ड आपण P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. वेरॅज रॉ मटेरियल जेव्हा आपण फॅक्टरीमध्ये आणतो त्याच्यासाठीचा जो ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस आहे अर्थातच तो प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. जर नुसतं कॅरेज दिलं असेल तर ते कॅरेज इनवर्ड असं आपण अज्युम करतो. बॅड डेट्स P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतील. पुढे आले प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंटचा आता आपल्याला एकच इफेक्ट द्यायचा आहे. प्रीपेड रेंट जेव्हा ॲडजस्टमेंट्समध्ये येतील तेव्हा त्याचे 2 इफेक्ट्स द्यायचे असतात. आता प्रीपेड रेंट याचा अर्थ काय बघा, आपण पुढच्या वर्षीचा एक्सपेन्स आत्ता दिलेला आहे. जर पुढच्या वर्षीचा एक्सपेन्सेस आहे तर तो आत्ता या वर्षीच्या P&Lला रेकॉर्ड करता येणार नाही, कारण या वर्षीच्या P&Lला फक्त आपल्याला या वर्षीचे एक्सपेन्सेस आणि या वर्षीचंच इन्कम रेकॉर्ड करायचं आहे, त्यामुळे अर्थातच P&L अकाउंटला रेकॉर्ड होणार नाही. मग प्रीपेड रेंट कुठे रेकॉर्ड होईल? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. काय ॲसेट साईडला? आपण पैसे दिलेले आहेत, आपल्याला सर्व्हिस मिळायची आहे, म्हणजे ती आपली झाली प्रॉपर्टी, त्यामुळे रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुढे आले सॅलरीज, रेकॉर्ड होतील P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. वाय P&L अकाउंट डेबिट साईड? बिकॉज इट इज अन एक्सपेंडिचर, त्यामुळे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. आणि दुसरं रिझन आहे त्याचा फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग कशाशी काही संबंध नाही आहे, त्यामुळे ते ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होणार नाही, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. चलो आता ॲडजस्टमेंट डिस्कस करूयात. पहिली ॲडजस्टमेंट दिली आहे क्लोजिंग स्टॉक. एक्झामिनरची लाडकी ॲडजस्टमेंट आहे. दर प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट येतेच येते. पहिला इफेक्ट कुठे द्यायचा आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. या वर्षीच्या बुक्समधनं क्लोजिंग स्टॉक गोज आउट, त्याच्यामुळे क्रेडिट वॉट गोज आउट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ॲज ऑन द लास्ट डेट क्लोजिंग स्टॉक आपली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईड. पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. आता आउटस्टँडिंगचं मिनिंग काय आहे बघा, ड्यू बट नॉट पेड. आता इथे एक्सपेंडिचर आहे म्हणून आपण मिनिंग घेतोय ड्यू बट नॉट पेड, म्हणजे हा या वर्षीचा एक्सपेन्सेस आहे पण तो अजून पे केलेला नाही. मग जर पे केलेला नाही आहे तर याचा अर्थ आपण त्याची जर्नल एंट्री केलेली नाही, म्हणजेच त्याचं लेजर पोस्टिंगही झालेलं नाही आणि तो ट्रायल बॅलन्समध्येही आलेला नाही. म्हणजेच ट्रायल बॅलन्समध्ये जे एक्सपेंडिचर आहेत त्याच्यामध्ये हा एक्सपेंडिचर इन्क्लुडेड नाही आहे. आता सिंपल विचार करा, हा या वर्षाचा आहे का? आन्सर इज येस. मग तो या वर्षात रेकॉर्ड करायला पाहिजे. मग हा अजून रेकॉर्ड केला तर अर्थात वेजेसची अमाऊंट काय होईल? वाढेल. म्हणून पहिला इफेक्ट काय द्यायला पाहिजे? ॲड टू रिस्पेक्टिव्ह एक्सपेंडिचर. आता तो वेजेस आहे म्हणून काय करायला पाहिजे? ॲड टू वेजेस. आता दुसरा इफेक्ट बघूयात. ॲज ऑन द लास्ट डेट आपल्याला हा एक्सपेन्सेस पे करायचा आहे, सो इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. अँड ॲज आय ऑलवेज से, एनी रिस्पॉन्सिबिलिटी इज लायबिलिटी. सो सेकंड इफेक्ट आपल्याला पे करायचा आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पुढे आले डेप्रिसिएट फर्निचर ॲट 10% पर ॲनम. डेप्रिसिएशनचा अर्थ आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ही ॲडजस्टमेंट ऑलमोस्ट सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये येते. डेप्रिसिएशनचा अर्थ काय आहे? बिकॉज ऑफ यूज ऑफ ॲसेट अँड वेअर अँड टेअर ऑफ ॲसेट. ॲसेटची व्हॅल्यू काय होते? कमी होते. ॲसेटची व्हॅल्यू कमी होते म्हणल्यावर पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसेट, आणि हा फायनान्शियल लॉस आहे त्याच्यामुळे कुठे रेकॉर्ड होईल? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. इन्शुरन्स 500 पेड इन ॲडव्हान्स. पुढच्या वर्षीचा इन्शुरन्स आत्ताच दिलेला आहे, म्हणजे आत्ता जो ट्रायल बॅलन्समध्ये इन्शुरन्स दिसतोय त्यात काही अमाऊंट नेक्स्ट इयरची आहे. आपल्याला फक्त या वर्षीची म्हणजे करंट इयरची अमाऊंट पाहिजे, म्हणजे आता ट्रायल बॅलन्सला जी इन्शुरन्सची अमाऊंट दिसतीये त्यात काही पैसे नेक्स्ट इयरचे. मग आता आपल्याला फक्त करंट इयरचे पैसे पाहिजे असतील, करंट इयरचा एक्सपेंडिचर हवा असेल तर नेक्स्ट इयर त्यातनं काढून टाकायला पाहिजे. म्हणजे बघा पहिला इफेक्ट काय द्यायला पाहिजे? मायनस फ्रॉम इन्शुरन्स, मायनस फ्रॉम एक्सपेन्सेस. आता दुसरा इफेक्ट विचार करूयात. पुढच्या वर्षीचे पैसे दिलेत, काय मिळायचे? सर्व्हिस मिळायची आहे. सर्व्हिस मिळायची म्हणजे आपली प्रॉपर्टी झाली, म्हणून रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ऑफ 1500. बॅड डेट्सचा अर्थ असतो डेटर्सनी आपले पैसे बुडवले. मग जर डेटर्सनी आपले पैसे बुडवले तर डेटर्सची अमाऊंट काय होईल? कमी होईल. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स, आणि पैसे बुडवले म्हणजे आपला लॉस झाला. अगेन हा फायनान्शियल लॉस आहे म्हणून कुठे रेकॉर्ड होईल? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹2000 विड्रॉन बाय अपेक्षा फॉर हर डोमेस्टिक यूज. डोमेस्टिक यूज म्हणजे पर्सनल यूज, बट नॉट रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे याचा अर्थ काय केला? अपेक्षाने काय केलं? बिझनेसमधले जे गुड्स होते ते घरी घेऊन गेली, तिच्या पर्सनल यूजसाठी तिने गुड्स विड्रॉ केले बिझनेसमधनं आणि ते पर्सनल यूजसाठी वापरले.
आता मी मगाशीच म्हणलं गुड्सची मुवमेंट असेल तर सगळ्यात पहिले डोक्यात विचार काय आला पाहिजे, सगळ्यात पहिलं पोस्टिंग कुठे होणार आहे, ट्रेडिंग अकाउंटला. सगळ्यात पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला जाणार आहे. आता विचार करा, थिंक फ्रॉम द अँगल ऑफ बिझनेस. बिझनेसच्या अँगलने विचार केला तर अपेक्षा हे गुड्स बिझनेसमधनं घेऊन गेली. सो बिझनेसमधनं गुड्स गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. गुड्सची रिलेटेड मुवमेंट असेल तर आपण ती कुठे रेकॉर्ड करतो, ट्रेडिंग अकाउंटवर. आता गुड्स आर गोइंग आउट फ्रॉम द अँगल ऑफ बिझनेस. सो पहिला इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि आता हे ड्रॉइंग्स आहेत. ड्रॉइंग्स आपण काय करतो, कॅपिटलमधून मायनस करतो. सो सेकंड इफेक्ट काय होणार आहे, मायनस फ्रॉम कॅपिटल. येस, आता आपला प्रॉब्लेम तर डिस्कस करून झालेला आहे. सो तुम्ही ड्रॉ करून रेडी असाल तर लगेच स्टार्ट करूयात. जर ड्रॉ करून रेडी नसाल तर आरामात वेळ घ्या. ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट, बॅलन्स शीट ड्रॉ करा. सगळे हेडिंग्स व्यवस्थित टाका. डेबिट क्रेडिट व्यवस्थित टाका. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं हे लक्षात ठेवा. एकदा का ड्रॉ करून रेडी झालात की माझ्याबरोबर सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. जर ही तुम्ही सिरीज बघत असाल आणि फक्त मी सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम नुसते स्क्रीनवर बघत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाहीये. तुम्हाला माझ्यासोबत काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. बोर्डामध्ये मी सॉल्व्ह करायला येणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला सॉल्व्हिंग प्रॅक्टिस नेसेसरी आहे. अकाउंट्स आणि मॅथ्स याची तुम्ही जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. सो जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तुम्हाला माझ्यासोबत ड्रॉ पण करायचंय, माझ्यासोबत सॉल्व्ह पण करायचंय, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतील. ज्या कन्सेप्ट्स मी एक्सप्लेन करत आहे त्या कन्सेप्ट्स तुम्हाला व्यवस्थित कळण्यासाठी सॉल्व्हिंगचा पार्ट नेसेसरी आहे. कन्सेप्च्युअल शिका, लॉजिकल शिका, जे काही आपण शिकतोय ते समजून उमजून शिका. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या ना की मग या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर होतात. आणि ही हार्ड डिस्क जी आहे ना ती विदाऊट USB वाली हार्ड डिस्क आहे. त्याला कुठलीही केबल लागणार नाही रिट्राईव्ह करण्यासाठी. सो जे शिकाल परमनंटली आपल्याला स्टोअर करायचं आहे. याच हिशोबाने शिका. घोकमपट्टी उपयोगाची नाही. पाठांतर बेस शिकलं ना की परीक्षेपुरतं लक्षात राहील आणि मग नंतर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. चला सॉल्व्ह करूयात. पहिले आलंय कॅपिटल अकाउंट ऑफ अपेक्षा अँड प्रतीक्षा. रेकॉर्ड करणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. हेडिंग टाकूयात कॅपिटल अकाउंट्स. पहिले आहे अपेक्षा. तिचं कॅपिटल आहे 60,000. इनर कॉलम. लीव 2-3 लाईन्स ब्लँक. पुढची पार्टनर आहे प्रतीक्षा. तिचं कॅपिटल आहे 35,000. इनर कॉलम. टू 3 लाईन्स ब्लँक. ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आलेत परचेसेस आणि सेल्स. त्याला दोन्हीला ॲडजस्टमेंट नाहीये त्यामुळे आउटर कॉलमला लिहिणार आहोत. परचेस आणि सेल्स लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट. परचेसेस लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सेल्स लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या फर्स्ट लाईनला आपण कायम ओपनिंग स्टॉक लिहितो. सो लीव 1 लाईन फॉर ओपनिंग स्टॉक. सेकंड लाईनवर 2 परचेसेस. परचेसेसला काही ॲडजस्टमेंट नाहीये. सो आउटर कॉलम 46,700. पुढे आलेत सेल्स. लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. बाय सेल्स. आउटर कॉलम 85,000. पुढे आलेत सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स. रेकॉर्ड होणार आहेत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. पहिले रेकॉर्ड करूयात सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलमला लिहायचे.
Sundry debtors, balance sheet asset side, inner column 28,000, one line blank, arrow for adjustment. पुढे लिहायचे सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, आउटर कॉलम, कारण त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, आउटर कॉलम 25,000. पुढे आलेत बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल, दोन्ही अर्थातच बॅलन्स शीट ॲसेट आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला लिहायचे आहेत रिस्पेक्टिव्हली. दोन्हीला ॲडजस्टमेंट नाही आहेत, त्यामुळे आउटर कॉलम. पहिले लिहूयात बिल्स रिसिवेबल, बॅलन्स शीट ॲसेट साईड. बिल्स रिसिवेबल, बॅलन्स शीट ॲसेट साईड, आउटर कॉलम 9,600. Bills payable, balance sheet liability side 7,800. पुढे ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, फर्स्ट लाईन. टू ओपनिंग स्टॉक, आउटर कॉलम 18,000. पुढे आलेत वेजेस, वेजेसला ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे वेजेस इनर कॉलमला लिहायचे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू वेजेस, इनर कॉलम 9,900, वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आलेत इन्व्हेस्टमेंट्स, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहायचे. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. $13,500. पुढे आलेत पोस्टेज अँड टेलिग्राम, रेकॉर्ड करायचे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. नो ॲडजस्टमेंट, सो आउटर कॉलम. outer column 3,600. नेक्स्ट इन्शुरन्स, अगेन P&L अकाउंट डेबिट साईड, पण त्याला ॲडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलम. वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आलाय प्लांट अँड मशिनरी, बॅलन्स शीट ॲसेट साईड. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. ॲडजस्टमेंट नाही आहे प्लांट अँड मशिनरीला, सो आउटर कॉलम 40,700. पुढे आहे फर्निचर, त्याला मात्र ॲडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलम, बॅलन्स शीट ॲसेट साईड. $18,000, वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. नेक्स्ट आहे कॅश इन हँड, परत बॅलन्स शीट ॲसेट साईड, ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम.
2500. नेक्स्ट आलाय कॅरेज. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं आहे. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. आउटर कॉलम कारण त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. अमाऊंट आहे 3200. पुढे आलेत बॅड डेट्स. रेकॉर्ड करायचे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. पण आपल्याला त्यात ॲडिशनल बॅड डेट्स ॲड करायचे. सो बॅड डेट्स आपल्याला इनर कॉलमला ठेवायचे. 2 bad debts, inner column 400, one line blank, arrow for adjustment. पुढे आलेत प्रीपेड रेंट. लिहायचं आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. नो ॲडजस्टमेंट. सो प्रीपेड रेंट. आउटर कॉलम 7000. नेक्स्ट आहे सॅलरी. लिहायची P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम. डन. पोस्टिंग कंप्लीट झालं आपलं. आता ॲडजस्टमेंट्स करूयात. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट्स द्यायचे आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट द्यायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 31,000. सेकंड इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीट ॲसेट साईड. आउटर कॉलम 31,000. पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. पहिला इफेक्ट द्यायचा आहे ॲड टू रिस्पेक्टिव्ह एक्सपेंडिचर, म्हणजे वेजेसमध्ये ॲड करायचं आहे. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. वेजेसमध्ये ॲड करा ॲड आउटस्टँडिंग. $1,400. आउटर कॉलम येतील 11,300. सेकंड इफेक्ट द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग वेजेस 1,400. पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फर्निचर बाय 10%. 10% काढायला सोपे आहेत. 1 जेव्हा आपण कट करतो तेव्हा होता 10%. फर्निचर बघा 18,000चा आहे. सो मायनस करूयात डेप्रिसिएशन फर्निचरमधून. %10 किती होतील 1,800. आउटर कॉलम किती जातील 16,200. सेकंड इफेक्ट देऊया त्याचा. सेकंड इफेक्ट जाणार आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,800. पुढची ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स प्रीपेड आहे 500. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम इन्शुरन्स. सो गो टू इन्शुरन्स P&L अकाउंट डेबिट साईड मायनस प्रीपेड.
सो आउटर कॉलम जातील 700 आणि सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. प्रीपेड इन्शुरन्स 500. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स. अजून बॅड डेट्स झाले. पहिला इफेक्ट आहे मायनस फ्रॉम डेटर्स. सो डेटर्समधून मायनस करूयात. मायनस बॅड डेट्स. हे ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स आहेत, म्हणजे ॲडिशनल बॅड डेट्स आहेत. मायनस करूयात 1500. सो आउटर कॉलम जातील 26,500. आणि सेकंड इफेक्ट P&L अकाउंटच्या डेबिट साईडला जे बॅड डेट्स आहेत त्याच्यात हे फर्दर बॅड डेट्स ॲड होतील. सो ॲड ॲडिशनल बॅड डेट्स. सो आउटर कॉलम 1900. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर, म्हणजेच गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, जे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड नाही झालेत. सो पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर अमाऊंट एट 2000. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे देणार आहोत? कॅपिटल अकाउंटमधनं मायनस करायचे. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. कोणी विड्रॉ केलेत बघा अपेक्षानी. सो तिच्या कॅपिटल अकाउंटमधनं मायनस करूयात ड्रॉइंग्स. डन. आता आपल्याला क्लोजिंग करायचं आहे. सगळ्यात पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. कुठली साईड ग्रेटर आहे बघा. जी साईड ग्रेटर आहे त्या साईडची टोटल घ्यायची आहे. ती टोटल अपोजिट साईडला लिहायची. येईल त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. क्रेडिट साईडची टोटल मोठी येते. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. क्रेडिट साईडची टोटल आहे 1,18,000. सेम टोटल डेबिट साईडला लिहिली. क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची टोटल मायनस करा. येईल त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. सगळं बरोबर केलं तर ग्रॉस प्रॉफिट येतोय 38,800. हा ग्रॉस प्रॉफिट लिहायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवरून P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड फर्स्ट लाईन. बाय ग्रॉस प्रॉफिट 38,800. अगेन टेक द टोटल ऑफ अ ग्रेटर साईड. परत क्रेडिट साईडचीच टोटल जास्ती आहे. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. सेम टोटल डेबिट साईडला लिहायचे. आता डेबिट साईडची टोटल मायनस करायची. येईल त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट दोघांना वाटून द्यायचा आहे. कसा वाटायचा आहे? इक्वली. क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची टोटल मायनस करा आणि प्रॉफिट काढा.
सगळं बरोबर केलं तर नेट प्रॉफिट येतोय 20,300. सो इक्वली वाटायचं आहे म्हणजे डिवाइड बाय 2 करा. डिवाइड बाय 2 केलं तर 10,150 जाईल अपेक्षाला आणि 10,150 जाईल प्रतीक्षाला. हा जो नेट प्रॉफिट आलाय तो बॅलन्स शीटला त्यांच्या अकाउंटमध्ये ऍड करा. आणि फिगर्स आउटर कॉलमला घ्या. आणि आता बॅलन्स शीटची टोटल करूयात आणि बघूयात बॅलन्स शीट टॅली होतीये का. लायबिलिटी साईडची टोटल येते 1,47,500. आता ॲसेट साईडची टोटल करूयात. ॲसेट साईडची पण टोटल येते 1,47,500. दॅट्स इट. प्रॉब्लेम नंबर 5 इज सॉल्व्ह. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बोर्डात आलेला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 6 सॉल्व्ह करणार आहोत. कुठे चाललात? तुम्हाला काय करायचं आहे? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जे 12th स्टँडर्डचे फ्रेंड्स आहेत त्यांना सगळ्यांना या सिरीजबद्दल सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओज लाईक करा म्हणजे यूट्यूबला कळेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त 12th स्टँडर्डच्या स्टुडंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. फुकट आहे. लाईक करून टाका, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेव्हा मी नवा व्हिडिओ टाकीन म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. टिल देन, थँक्यू सो मच. बाय बाय. गुड डे.